नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, वृद्धपकाळ योजना आणि इतर सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजची माहिती खूपच जास्त महत्त्वाची असणार आहे। कारण तहसील कार्यालयाच्या माध्यमातून एक विशेष सूचना जारी करण्यात आली आहे, जी सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, जर तुम्हाला गेल्या 2 ते 3 महिन्यापासून संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा दिव्यांग पेन्शन योजनेचा हप्ता मिळत नसेल किंवा बेनिफिशरी सत्यापन ॲपवर तुमचा हयातीचा दाखला म्हणजेच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट काढताना बेनिफिशरी नॉट रजिस्ट्रेड किंवा इतर कोणतेही एरर दिसत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। तर तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार अशा लाभार्थ्यांसाठी नवीन अर्ज भरून पुन्हा नोंदणी करणे आवश्यक आहे। तुम्हाला आठवत असेल की काही दिवसांपूर्वी संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, दिव्यांग पेन्शन योजना त्यासोबतच श्रावणबाळ योजनेचे नवीन अर्ज स्वीकारणारी वेबसाईट तात्पुरती बंद करण्यात आली होती। मात्र आता ती वेबसाईट पुन्हा सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे नवीन अर्ज भरण्याची प्रोसेस पुन्हा सुरू झाली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाभार्थ्यांना गेल्या काही महिन्यापासून अनुदान मिळत नाहीये आणि ज्यांचा हयातीचा दाखला बेनिफिशरी सत्यापन ॲपवर तयार होत नाहीये, अशा अनेक लाभार्थ्यांची नोंद प्रणालीमधून रिमूव्ह करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे 2 मोठ्या समस्या निर्माण होत आहेत। तर यामध्ये योजनेचा मासिक हप्ता खात्यात जमा होत नाहीये आणि हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने तयार होत नाहीये। त्यामुळे जर तुमच्या बाबतीतही अशीच अडचण येत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका। सर्वप्रथम आपल्या संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधा आणि तुमचे नाव कोणत्या कारणामुळे रिमूव्ह करण्यात आले आहे याची माहिती घ्या आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह नवीन अर्ज भरून पुन्हा योजनेमध्ये समाविष्ट व्हा। ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला योजनेचा लाभ पुन्हा नियमितपणे सुरू होऊ शकतो। म्हणूनच ज्या लाभार्थ्यांना गेल्या 2 ते 3 महिन्यापासून हप्ता मिळत नाहीये किंवा हयातीचा दाखला तयार होत नाहीये, त्यांनी हा विषय गंभीरपणे घ्या आणि शक्य तितक्या लवकर नवीन अर्ज भरा। तर ही माहिती अनेक गरजू लाभार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत नक्कीच शेअर करा। आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।